श्री सरस्वती श्री गुरुभ्यो गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशका नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् त्वमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थम् पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। Radhe
वाजवा एकदा राधे श्याम। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान पंढरीनाथाच्या असीम कृपेने जगज्जननी वेदलक्षणा गोमाता हिच्या विशिष्ट आशीर्वादाने मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, वैराग्य मार्तंड श्री तुकोबराय, शांती ब्रह्मनाथ महाराज आदी करून सकल संतांच्या आशीर्वादाने आपल्या भाकरवाडी या नगरीमध्ये या उत्सवाच्या पाठीमागे ज्यांचा संकल्प आहे, संकल्प विशाल काय आहे, त्यांचा संकल्प पाहून त्यांच्या संदर्भात काय बोलावं सर्वात मोठा प्रश्न माझ्या समोर उपस्थित होतो। कारण बोलायला गेलं तर तंतोतंत वर्णन होईल न होईल अशा पद्धतीचा प्रश्न पडतो। कारण त्यांनी केलेला संकल्प हा साक्षात भगवान कन्हैयाचा संकल्प, कृष्णाचा संकल्प। काय संकल्प आहे देवाचा की या विश्वातली गाय निर्भय व्हावी, ती प्रसन्न राहावी, तिच्यावर संकट येऊ नये। गायीची हत्या कुठेतरी थांबली पाहिजे आणि यासाठी अगदी पहिल्यापासून देवाने प्रयत्न केला। देव विश्वामध्ये अवतीर्ण झाला। वास्तविक जगाचा नायक चक्रवर्ती सम्राट, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ज्याला काहीच अशक्य नाही त्याला देव म्हणतात। अशा परमात्म्याने प्रधानमंत्री होऊन नाही दाखवलं, एखादा इंजिनियर होऊन नाही दाखवलं, एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळवून नाही दाखवला, तर त्यांनी गायी ओळून दाखवल्या। त्याची गर्जना, त्याची दौंडी पहिल्या सुट होती की चला ओळू गायी। सर्व आपल्या सौंगड्याला घेऊन देवानी गायी वळण्याचं काम केलं। अलीकडे हे काम अतिशय शुद्र वाटतं। गौशाळेत लोक भेटत नाही काम करण्यासाठी, पण संकल्पना देवाची। देवाला विचारलं का रे देवा, इतक्या लहानपणी मोठा मोठाले राक्षस कुंदळीत। देव अवतीर्ण झाल्याच्या नंतर अगदी 6व्या दिवशी हुतना उचलून टाकली देवाने। छोट्या आयुष्यामध्ये, छोट्या आयुमध्ये मग अनंत अनंत राक्षस पाहून घ्या किती आले। उगत 20-25चे चरित्र आपण सांगतो, पण अनंत राक्षस, अनंत संकट देवावर आले। इतक्या छोट्या वयामध्ये इतके मोठाले राक्षस देवानी त्यांचा सुपडा साफ केला, त्यांचा पराजय केला, नवे त्यांची दुर्दशा करून टाकली। चांगल्याचे छक्के सोडले भगवान कन्हैयाने। त्याला विचारलं देवा, इतकी शक्ती आली कुठून तुझ्याकडे, याच्या पाठीमागं काय कारण आहे? देवानी सांगितलं याच्या पाठीमागं फक्त गाय कारण आहे। मी गायीची सेवा केली हो, आणि तिच्या सेवेने हो माझ्या ठिकाणी अशी शक्ती उद्भूत झाली। तिचं दूध पिलं, तिचं तूप खाल्लं, तिचं माखन खाल्लं, आणि देवाचं गोकुळातलं चरित्र बघा की दूध दही वजा केलं तर देवाचं चरित्रच कोणी सांगू शकत नाही गोकुळामध्ये। म्हणजे विश्वातली गाय जिवंत राहावी, तिची हत्या होऊ नये, तिच्याकडे कसायाचं जाणं होऊ नये। बरं विचार जरी केला किती गायी असेल, सध्या भारताची लोकसंख्या किती? 140 कोटी, बरोबर आहे। सध्या वर्तमान गायी किती असेल भारतामध्ये? किती गायी असेल बरं, किती असेल? पाठीमाग सर्वे केला तर असं लक्षात आलं, शासनाने सांगितलं की भारतामध्ये फक्त 40 कोटी गायी, ते बी सगळे बरं का, सगळे पशु, त्यांच्या डोक्यात पशु असतात, सगळ्या पशुची संख्या 40 कोटी आहे।
त्याच्यामध्ये देशी गायला झालं तर 20 कोटी असेल. आणि सर्व भारतीयांनी ठरवलं की गाय कसायाकडे नाही जाऊ द्यायची आणि आपण सांभाळायची. किती लोकांच्या वाट्याला एक गाय आहे? 20 कोटी गायी आहे. सर्वच हिंदूंनी ठरवलं तर किती? 10 जणांच्या वाट्याला एक गाय आहे. 10 जणांच्या वाट्याला 2 गायी धरा, 1 गायी धरा. कशाला गायीची हत्या होईल? पण गायीसाठी बोललं पाहिजे. गाय तसं गाय हा बोलाचा विषय नाही. गायीवर पुष्कळ लेक्चर दिले जातात, अमुक करा तमुक करा. पण न बोलणाऱ्यापेक्षा बोलणारा चांगला आहे भाऊ. हो, पण बोलणाऱ्यापेक्षा प्रॅक्टिकल गायीची सेवा करणारा हा श्रेष्ठ आहे भागवताच्या दृष्टीने. आणि असा हा भगवान कन्हैयाचा संकल्प. आणि वास्तविक पाहिलं, विचार जर करून पाहिला, हो, तर गायीला संकटातून बाहेर तोच काढतो. उगा आपण निमित्त कारण. मला एक जणाने विचारलं, का हो तुम्ही देवाची एवढी स्तुती करता, अमुक तमुक सगळ्या गोष्टी सांगता, मग गायीवरच का संकट येतं? पाठीमाग गायीवरच संकट आलं. मग त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन गायीला असं सेफ ठेवावं, सुंदर तिची व्यवस्था करावी, स्वतः देवानी सगळे सूत्र हातात घ्यावे आणि त्यांनी स्वतः गायीसाठी काम करावं. सांगितलं काम तर तोच करतो ना. आज कोण करतंय काम? पण तो आपलं इतकं संपत्ती, इतक्या सगळ्या गोष्टी, इतकं सुंदर शरीर दिलं, आपण किती पळतो हे पाहतोय. तो ज्या ज्या वेळेला गायीवर संकट आलं आपण पाहणार आहोत. उद्या लगेच देवाचा जन्म करून आपल्याला गायीकडेच जायचं. गोकुळामधल्या गायीच्या संदर्भात पुष्कळ बोलायचं. ज्या वेळेला इंद्रयाग बंद केला गोकुळामधला, इंद्ररुष्ट झाला आणि त्यांनी नको ते षडयंत्र चालू केलं. वरुण देवाला आदेश दिला, वायुदेवाला आदेश दिला आणि सगळा सुपडा साफ झाला पाहिजे गोकुळाचा. ही स्थिती, हे संकट गोकुळावर आलं होतं. पण अशा संकटातून बाहेर काढण्याचं काम देवानीच केलं. गायीला कुणी बाहेर काढलं? देवच आखरी गायीला संकटातून वाचवणार आहे, तिला प्रसन्न ठेवणार आहे. पण आपल्यापाशी आहे ती शक्ती डावावर लावल्याच्या नंतर तो येतो. सर्व शक्ती डावावर लावून द्या आणि शेवटी त्याला विनंती करा, त्याला शरण जा की देवा आता सर्व शक्ती डावावर लावली, आता तू काहीतरी केलं पाहिजे. बघा सूत्र कशा हालतात. पण घोषणा तर लय मोठ्या होतात. गायीच्या संदर्भात कमी घोषणा झाल्या. घोषणाची बाढ आई, हो, पण घोषणा तर राहतात. राज्यमाता, गौमाता, मग सगळे त्या गाळागाळी होती. मग नुसत्या गौशाळेत बी गाळागाळी, टक्केवारी नाही. लाल दिसणारी गिरज फक्त घेतली. नंतर नंदी नाही. अरे नंदीचं काय महत्व आहे महाराज? 100 गायीची सेवा करा आणि एका नंदीची सेवा करा, ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने. पण गोसेवकाला या वेदाचा, या देवाचा आदेश आहे की गाय ही सर्व इच्छा पूर्ती करणारी गाय. पण गायीची सेवा तशी झाली पाहिजे. गायीच्या सेवेनं काय मिळत नाही? उपनिषदामध्ये कथा भरून पडल्या. गायीच्या सेवेने ब्रह्मज्ञान मिळतं, गायीच्या सेवेने त्या ठिकाणी लक्ष्मी मिळती, गायीच्या सेवेने निरोगी होतो. मी म्हणतो अशी कोणती फलश्रुती की गायीच्या सेवेनं ती मिळत नाही? प्रत्येक फलश्रुती ही गायीच्या सेवेतून मिळते. ब्रह्मज्ञान, हो ब्रह्मज्ञान. महर्षी गौतमाकडे एक त्यांचा शिष्य आला त्या काळामध्ये आणि महाराज पूर्वी गोत्र अमोक तमोक कुळ सगळं विचारण्याचं प्रथा होती. त्याला विचारलं, त्यांनी सांगितलं माझे वडील लहानपणीच गेले, मला तर माहित नाही. आईला काही माहित नाही. सांगितलं ब्राह्मण दिसतोय, पण तुझ्यासाठी एक गोसेवेचं मी कर्म सांगतो. 100 गायी दिल्या आणि सांगितलं 1000 गायी करू ना, मग तुला ब्रह्मज्ञान सांगतो. जाबाली पुत्र असणारा सत्यकाम 100 गायी घेऊन गेला आणि 1000 गायी होईपर्यंत तिकडच राहिला जंगलात. तिकडच त्याला नंदिनीच सगळं ब्रह्मज्ञान सांगितलं. म्हणजे गायीच्या सेवेने ब्रह्मज्ञान प्राप्त होत. गायीच्या सेवेनं काय होत नाही. असले बिमाऱ्या आल्यात महाराज.
विश्वामध्ये अशा बिमारी अशा रोग आले की डॉक्टरांना बी कारणापर्यंत जाता येत नाही. त्याची टेस्ट करतात, अमुक करतात, पण हातात येत नाही काही. पण असल्या बिमाऱ्या गायीच्या संपर्कात गेल्यावर 4 दिवस तिच्या अंगावरून हात फिरवला, तिची सेवा केली, तिचं सगळं दुग्ध सगळं काय विकार आपण सेवन केले, बिमारीतून आपण बाहेर येतो. असली पावर गायीची आहे. गायीच्या संदर्भात मी बोलणार आहे, पण गोकुळात गेल्याच्या नंतर आपल्याला गोकुळात बी लवकर जायचं. आज तसा उशीर झालाय आणि त्यातल्या त्यात एकादशी. बरोबर आहे, एकादशी आहे ना तुम्हाला सगळ्या. लय बसल्या तुम्ही आज. नाही आता. आणि महाराज सुंदर, किती विवेचन सुंदर केलं. खरोखर आमचे ते रामबाल महाराज, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. हो, त्यांच्या शैलीतून कसं समाज जागरण त्यांनी केलं. हो, तुमची बी कमाल आहे. दिवसभर कापूस व्यस्त. बरोबर आहे, तर कापस नाही राहिले आता. दिवसभर शेतातलं काम करायचं. आणि खऱ्या तपस्विनी तुम्ही आहे महाराज. खऱ्या तपस्विनी ह्या आहे. आम्ही तर काय तिकून गाडीत बसायचं, ह्या दुसऱ्या गाडीत बसायचं, इकडं जायचं. हो, मग आले मग हे घेता का, मग फिल्टर पाणी घेता का, गरम पाणी घेता का, सगळं पाहिजे त्याला. गरम का पाहिजे, थंड पाहिजे, एकदम सगळं होऊ दे. नाश्ता घेता का, मग फराळ घेता का, सांगितलं ते चालत नाही, खिचडी चालत नाही, शेप द्या. पण ह्या तपस्विनी यांची जर एकादशी असेल, मी बघितलं लहानपणी. हो महाराज, एकादशी असली की इतकेच मुठभर शेंगदाणे घेऊन जाते. मुठभर शेंगदाणे इतका गुळाचा खडा, ते बी कमराला खोशेल असतो. दुसऱ्याच्या शेतात राबायचं. दुपार झाली हो किती तेवढं बरोबर ते काढायचं. इतकुशे शेंगदाणे आणि इतका गुळाचा खडा, तेवढंच खायचं, परत कामाला लागायचं. ही खरी तपश्चर्या आहे. हे खरं जीवन आहे. परत उत्सव असला की आपल्या कष्टातून 10वा हिस्सा हा धर्माचा आहे. न मागता ते देतात. अशा पद्धतीने या ठिकाणी गायीसाठी काम चालू आहे. आणि आमचे श्री हरिभक्त परायण, गोभक्त असणारे, गोचरण किंकर असणारे शंकर महाराज, त्यांनी बी सांगितलं की आमची संकल्पना खरी गायीची आहे. बापूची आमची संकल्पना गायीसाठी काम करण्याची होती. पण गायीनं कथन त्या ठिकाणी मिळवून दिली. गायीनं कथेकडे आणलं. हो, आणि त्यांना किती महाराज चांगलं कार्य दिसलं, प्रामाणिक काम दिसलं तर लोक बी किती समर्थन करतात. किती तनमन धनाने त्या ठिकाणी हो सगळे समर्पित होतात. आम्ही पाहतोय आता. इतका मोठा मंडप, एक दिवसीय कार्यक्रम करायचा असला तर काय होतं, आम्ही त्याचा अनुभवी, आम्ही त्याचे साक्षी आहे. पण इतका मोठा उत्सव करायचा. हो, म्हणून गावकऱ्यांचं बी मोठं योगदान आहे. तुमच्यासाठी मी टाळ्या वाजवतो. खरोखर कोणी अन्नदानाच्या माध्यमातून, कोणी आर्थिक रूपाने, कोणी श्रमदानाच्या माध्यमातून, त्यांचे जे काही मित्रमंडळी आहेत तरुण, हो त्या तरुणाच्या चरणी नतमस्तक व्हावं असं वाटतं. ते कशातच माघार घेत. तुम्ही काही सांगा, अगदी हजरच असतात. त्यांच्या सोबत असणारे बापूंची जागा भरून काढायला आलेले आमचे रामेश्वर बाबा भागवताचार्य, त्यांच्यासाठी बी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाराजजी वरती या ना. अहो या वरती. अहो या. हो अहो या या अहो या महाराज. या वरती या वरती या. आणि मंचावर विराजमान असणारे ही सगळी गंधर्वाची सभा, ज्यामध्ये आमचे आकाश महाराज, भोलेनाथ महाराज, सुनील महाराज, सचिन महाराज, आमचे बावस्कर महाराज, पाठीमाग विराजमान असणारे सगळेच रथी महारथी त्या ठिकाणी महापुरुष, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आता कथेकडे वळतो. कथा काय मी पण जास्त नाही करणार. हो, मला माहिती आहे की तुम्ही आज खूप बसलेले आहात. आज तुम्हाला तांडव नृत्य पाहायचं. हो, थोडासा कथेवर आपण दृष्टिक्षेप करणार आहे. आणि आपण अगदी मी तुमचा सगळा विचार करून ही कथा आज थांबणार आहे. थोडस एकदा भजन. राधे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण कृष्ण
राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्याम राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्याम राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्याम राधे राधे राधे
श्यामा श्याम श्याम राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम श्याम राधे खूप सुंदर खूप सुंदर। काल आपण कथेच्या संदर्भात विचार केला होता। आपण संपूर्ण महात्म्य बघितलं, या भागवताचं महात्म्य बघितलं, त्याच्यामध्ये कथा बघितली।
की मनुष्याकडून कुठल्याही प्रकारचं पाप होऊ द्या, आणि भगवंतानी देखील तसं आश्वासन गीतेमध्ये दिलेलं आहे की अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. हो, फक्त तुम्हाला शरण यायचा उशीर आहे. तू जर मला शरण आला, मी जसं कायदे जशी नियमावली सांगितली तशा नियमात जर जगला, पवित्र जीवन जगला आणि मला शरण आला, तर तुझ्याकडून कसल्याही पद्धतीचं पाप होऊ द्या. अपि चेत सुदुराचारो इत्यादी पद्धतीने. आणि काल आपण महात्म्यामध्ये बघितलं की धुंदुकारीकडून अनेक पद्धतीचे पाप घडलं आणि त्याचा बंधू असणारा गोकर्ण आपल्या भावाच्या उद्धारासाठी त्यांनी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं आणि त्याच्या बळावर त्याचा उद्धार झाला, त्याला देवाचं धाम प्राप्त झालं. ही जर कथा हिची जर चांगली दखल घेतली, अशी कोणती समस्या आहे तुमच्या जीवनामध्ये की ती समस्या जाणार नाही. सर्वात मोठी समस्या असते मृत्यूची, आणि ती बी समस्या काल आपण बघितलं की राजा परीक्षितीवर अशा पद्धतीची समस्या आलेली आहे की त्याला एका ऋषीपुत्रांनी शाप दिलेला आहे की राजा, 7 दिवसाच्या आतमध्ये तक्षक नावाचा सर्प दंश होऊन तुझा मृत्यू होणार आहे, तू मरणार आहे. असली भयावह समस्या आल्याच्या नंतर हो आपण बघितलं की राजा राज्यात नाही गेला. राजा सरळ त्या ठिकाणी गंगेच्या तटावर चालता झाला, आणि अशी समस्या प्रत्येकासमोरच महाराज. आता शेवटचे राजाचे जे काही वाक्य आहे तिथं आपण पोहोचतो न पोहोचतो मला माहित नाही, पण भगवान शुकदेवासमोर चरण सानिध्यामध्ये जाऊन ज्या वेळेला राजा ही कथा ऐकतो आणि त्या कथेचा परिणाम असा येतो की राजाचे शेवटचे वाक्य आहे, आता एक तक्षक नाही, आता हजारो तक्षक जरी चावले तरी मला याचा काही परिणाम होणार नाही, माझ्यावर काही त्या ठिकाणी संकट नाही आणि मला त्याचं दुःख होणार नाही. अशी मजबूत स्थिती हो, म्हणजे त्या ठिकाणी मृत्यूच्या भीतीतून मुक्त करणारी ही कथा आहे. अशा पद्धतीची ही कथा आहे. राजाने काय केलं, संकट आलं त्या ठिकाणी साधूकडे गेला. आपल्यावर बी संकट आहे, आपल्यावर एक संकट नाही, आपल्यावर अनेक पद्धतीचे संकट आहे. मृत्यूचं संकट तर प्रत्येकावर आहेच, पण आपण देखील महाराज सर्वात अगोदर साधूला शरण गेलं पाहिजे. कारण या कलियुगामध्ये साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुग हो. आणि साधूचं अंतःकरण खूप मोठं असतं महाराज. ज्या वेळेला राजा त्यांच्या चरण सानिध्यामध्ये जातो, भगवान शुकाचार्य अगदी त्याला प्रेम दृष्टीनं चांगलं निहाळतात, पाहतात. ते सांगतात की राजा, काही चिंता करायचं कारण नाही हो. समग्र विश्वासाठी साधूचा अवतार असतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे. अशा पद्धतीने मग राजा त्या ठिकाणी अनेक पद्धतीचे प्रश्न करत आहे आणि भगवान शुकदेव त्याचं उत्तर देत आहे. बघा, साधूचा शाप बी जगाचं कल्याण करणारा असतो. साधूचा शाप बी जगाचं कल्याण करणारा असतो. जर त्या ठिकाणी महर्षी शमिकाच्या मुलाने शृंगीने जर शापच नसता दिला हो, शापच जर नसता दिला तर भागवताची उत्पत्तीच झाली नसती. कारण राजा परीक्षितीला समोर आलेली, जगासमोर आलेली आहे, जगाचं कल्याण करण्यासाठी आलेली आहे. आणि हे भागवत म्हटलं की महाराज याच्यामध्ये सगळं कथेचं सागरच जातं. किती कोणती कथा सांगायची. जर कधी इथं कथा सुरू केली तर आता वाजले किती, 10:30 वाजले. प्रत्येक कथेला नुसतं स्पर्श करायचं जरी ठरवला तरी शक्य नाही, इतक्या कथा आहे. मग आता त्यामध्ये प्रथम स्कंद, द्वितीय स्कंद, तृतीय स्कंद, चतुर्थ स्कंद अशा पद्धतीचे हो, याच्यामध्ये 12 स्कंद आहे आणि प्रत्येक स्कंदामध्ये अनेक पद्धतीचे अध्याय आहे. पण सध्या परिस्थिती पाहून तुमची बैठक खूप व्यापक झाली. आज तुमचे चेहरे पाहून तुमच्या सगळं काल थोडी असे
अतिशय प्रसन्नतेचं वातावरण होतं. आणि सहजच महाराज आता थोडं 3-3.5 घंटे बसले आणि नेमकं सगळं टाकून आले पेट्रोल. एकदम बसणं आता शक्य आहे नाही आहे हो. म्हणून आता हे व्यासपीठ जसं बी मार्गदर्शन करील, जशी सद्बुद्धी देईल तशा पद्धतीने आपण कथा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण संकट आल्याच्या नंतर साधूकडे गेलं पाहिजे हो. आपलं दुःख जगाला सांगत नाही बसलं पाहिजे बरं का. जगाला दुःख सांगितल्याच्या नंतर देव महाराज आपल्या समोर चांगलं बोलतं हो. पण नंतर आपली त्या ठिकाणी आपल्या दुःखाची हो उडवाउडवी केल्याशिवाय राहत नाही, आपली निंदा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून जर दुःख जर आलं तर राजाने घरी गेला का? राजा बायकोला सांगितलं का दुःख? का मुलांना सांगितलं? का प्रजेला सांगितलं? नाही महाराज. कुठलंही दुःख आलं तर ते साधूला सांगितलं पाहिजे. कारण त्याच्यातून बाहेर आणणारे साधू असतात, बाहेर आणणारे सद्गुरू असतात हो. म्हणून आपलं दुःख साधू समोर सांगितलं पाहिजे, साधू समोर प्रगट केलं पाहिजे. आणि त्याच्यातून निश्चित मार्ग मिळाल्याशिवाय राहत नाही, निश्चित. अशा पद्धतीने त्या ठिकाणी साधू समोर ही समस्या मांडल्याच्या नंतर प्रश्न विचारला. एक व्यापक पद्धतीनं काय प्रश्न विचारला? आता बघा, जगाच्या कल्याणासाठी प्रश्न विचारणं चालू आहे. भगवान शुकदेवांना विचारत आहे का हो महाराज, म्रियमान माणसाने काय केलं पाहिजे? ज्याची मृत्यूकडे वाटचाल चालू आहे आणि काही क्षणात ज्याच्याकडे मृत्यू येणार आहे अशा माणसाने काय केलं पाहिजे? असे अनेक प्रश्न आहेत त्या ठिकाणी. पण त्या सगळ्या प्रश्नामध्ये मला एक प्रश्न आवडला. या प्रश्नाच्या संदर्भात बी आपण चर्चा करणार आहोत. पण मनुष्य आनंदासाठी, चांगलं होण्यासाठी, कल्याण होण्यासाठी, सगळ्याच्या प्रसन्नतेसाठी काम करतो, चांगलं काम करतो. पण त्याचा परिणाम दुःख काय येतं? असा बी एक राजाने त्या ठिकाणी प्रश्न केलेला आहे. असे अनेक प्रश्न केलेले आहे. पण मला प्रश्नाकडे बी जायचं नाही आणि त्याचं उत्तर बी आज देत बसायचं नाही. उद्या आपण ते सगळे प्रश्न उपस्थित करणार आहोत. अशा पद्धतीने पहिला, दुसरा, तिसरा आणि आता चौथ्या स्कंदामध्ये आपण डायरेक्ट हो आज थोडं ध्रुवाचं चरित्र पाहणार आहोत. आणि ध्रुवाचं चरित्र पाहून आपण होईल तशा पद्धतीने हो थांबणार आहे. कारण नंतर भगवान शिवजीचं त्या ठिकाणी तांडव होणार आहे. विलक्षण तांडव करतात ते महात्मा हो. म्हणून शेवटी तांडव होणार आहे. अशा पद्धतीने मैत्री म्हणतात. या ठिकाणी मैत्री आणि विदुराचा संवाद आहे. स्वयंभू जे मनु आहे आणि शतरूपा यांच्या संदर्भात या ठिकाणी चर्चा आहे. या ठिकाणी ध्रुवाची चर्चा आहे. यांना 2 मुलं आहेत. एकाचं नाव प्रियव्रत आहे आणि दुसऱ्याचं नाव उत्तानपाद आहे. 3 मुली पण आहे. पण तिकडे आपण जाणार नाही आज. बघा, प्रियव्रत पहिला ठेवला पण चरित्र उत्तानपादाचं सुरू केलं या स्कंदामध्ये. उत्तानपाद नावाचा राजा, त्याला 2 भार्या आहे. त्याची पहिली धर्मपत्नी म्हणजे सुनीती आहे. सुनीती म्हणजे लग्नाची बायको आणि सुरुची घरगुची. ती धार्मिक पत्नी आहे. कुणाला म्हणतात सुनीती? जिची नीती सुंदर आहे तिला सुनीती म्हणतात. आणि जिची विषयाच्या ठिकाणी अत्यंत रुची आहे, जिला बाकीचेच विषय आवडतात, तिला सुरुची म्हणतात. अशा पद्धतीने हा राजा पहिली पत्नी होती. मग दुसरी का केली? पहिलीला मुलगाच होत नव्हता. दुसरी केली. पण दुसरी केल्याच्या नंतर दोघीला मुलं झाली. सुनीतीला झाला त्या ठिकाणी ध्रुव आणि त्या सुरुचीला झाला उत्तम. अशा पद्धतीने हो. पण दोघीमध्ये झगडे लागले हो. ते म्हणतात ना ज्ञानेश्वर महाराज, नवी आवडीची नी भारी आणि कन्या अशी काही ओवी आहे. म्हणजे पहिली धार्मिक पत्नी असली आणि दुसरी जर त्या ठिकाणी हो घर घुशी जर आली तर पहिली पत्नी नाराज होऊन बाहेर निघून जाते. अशी ज्ञानेश्वर महाराजांची पहिल्या अध्यायामध्ये ओवी. नवी आवडीची नी भावे कामुक निज वनिता विसरे, अशी काही ज्ञानेश्वर महाराजांची ओवी.
त्या ठिकाणी सुनीतीला प्रचंड राग आला आणि ती राज्याच्या बाहेर राजाने बी काढून दिली म्हणा किंवा ती स्वतः निघून गेली, राज्याच्या बाहेर राहू लागली. तिच्यासाठी बी असं एक छोट्याखानी घर बांधलेलं आहे. पण अत्यंत सुंदर नीती असलेली सुनीती आपला लहान असणारा ध्रुव 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 4 वर्षाचा, आता 5 वर्षात झालेला आहे आणि त्याचं पालन पोषण करत आहे. ध्रुवाला माहित नाही आपला बाप कोण आहे. लहान लहान पोरं खेळतात, असे लहान लहान पोरं खेळत होते आणि खेळता खेळता सगळ्या पोरामध्ये चर्चा चालली, करे तुझ्या बापाचं नाव काय, तुझ्या बापाचं नाव काय, तुझ्या बापाचं नाव काय. सर्वच मुलं आपापल्या बापाचं नाव सांगू लागले. माझ्या बापाचं नाव गणपतराव आहे, माझ्या बापाचं नाव संपतराव आहे. ज्या वेळेला ध्रुवाचा नंबर आला, सांगितलं ध्रुव अरे तुझ्या बापाचं नाव काय, तर सांगितलं माझ्या बापाचं नावच मला माहित नाही, कारण मी माझ्या बापाला कधी बघितलेलंच नाही आणखी. मग सगळेच पोरं चिडायला लागले. छोटे छोटे पोराचं लई लवकर डोक्यावर परिणाम होतो. सांगितलं धुर्या बिन बाप आहे, धुर्याला बापच नाही, धुर्याला बाप नाही. ध्रुव बिन बाप आहे, त्याला बाप नाही. आणि त्याचा परिणाम झाला. ध्रुव त्या ठिकाणी रडायला लागला. रडत रडत घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर आईला वाटलं की एकाएकी कसं काय रडायला लागलं, काय झालं, कोणी मारलं का, कोणी भांडण झालं. हो, घरामध्ये गेले महाराज आईला वाईट वाटलं, त्याचे डोळे पुसले, त्याला बसवलं, सांगितलं डोळे पुसू नको, माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे. अरे सांगितलं तुला काय प्रश्न झाला, सर्व पोरांनी मला चिडवलेला आहे. सगळे मुलं म्हणतात धुर्याला बाप नाही, धुर्या बिन बाप आहे, माझ्या बापाचं नाव पहिलं सांग मला तू. अरे सांगितलं ध्रुवात हे असे प्रश्न काय तुला कोणी तुझ्या डोक्यात घातले. तू आता सुंदर हातपाय धुई, भगवान विष्णूचे त्या ठिकाणी आराधना कर, पूजा कर, नतमस्तक होय, विष्णू सहस्रनामाचा पाठ कर, मी तुला पटकन जेवायला वाढते. आणि असे प्रश्न कोणी तू डोक्यात घातले. कारण आईला माहिती जर याला या सगळ्या गोष्टी सांगत बसले तर याचं तर माइंड खराब होऊन जाईल. सांगितलं आई मला ते सांगू नको, विष्णूची पूजा मी सकाळीच केली, विष्णू सहस्रनाम सकाळीच म्हटलं मी, मला पहिलं सांग माझ्या बापाचं नाव काय आणि माझा बाप कुठे आहे. तू कुंकू लावती, कुणाचं कुंकू लावती, मणी मंगळसूत्र कुणाचं धारण करती, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दे. आईला वाटलं पोरग लय सिरियस झालं बुवा. होतात ना पोरं लय सिरियस होतात कधी कधी, पण आपले पोरं मोबाईल मध्ये सिरियस होतात, बॅलन्स संपलं सिरियस होतात. पण ते ध्रुव आहे महाराज, आपला मुलगा काय निवडावा, तो गुंडा झाला पाहिजे की त्यांना झेंडा फडकेला पाहिजे, याच्या पाठीमागे सूत्रधार आई असते महाराज, पहिली गुरु आई असते. ध्रुवाला घडवताना सुनीतीने असं घडवलं. हो, काय ध्रुवाची दिनचर्या, चांगल्या चांगल्या महात्म्याला लाजेल अशी दिनचर्या ध्रुवाची. अशा पद्धतीने सांगितलं बाळा तुझा बाप आहे. सांगितलं कुठे, तो राजमहालात राहतो, या राज्याचा राजाच तुझा बाप आहे. सांगितलं मग मला भेटायला पाहिजे त्याला. हो, हेच ध्रुव निघाला महाराज. आणि राज्याला माहित होतं, प्रजेला सगळ्याला माहित होतं की सुनीती याची धर्मपत्नी आहे, राजाचा मुलगा आहे, त्याला कोण थांबवू शकतं. ताड 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 ध्रुव निघाला, राजवाड्याच्या दिशेनं ध्रुव निघाला आणि ताड 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 कोणतं सैनिक त्याला कोण रोखणार आहे, त्याला राजाचा मुलगा आहे. तडक त्या ठिकाणी त्या महालात गेलेला आहे की ज्या ठिकाणी महाराज हो राजा अगदी मोठ्या सिंहासनावर बसलेला आहे. असा उंच तडक सिंहासनावर राजा बसलेला आहे, त्याचे सगळे मंत्री बसलेले आहे, संवाद चालू आहे. पण ध्रुवाला पाहिल्याच्या नंतर आखरी मुलगा आहे महाराज, अंतकरण भरून आलं, राजाचं अंतकरण भरून आलं. पहाड पडला का, राजाचं अंतकरण भरून, राजाचं अंतकरण भरून आलं. हा आता भरून आलं अंतकरण, राजाचं अंतकरण भरून आलं. आपला मुलगा ध्रुवा अरे किती दिवसापासून भेटला नाही बाळा, ये. बाकीच्या सर्व मंत्र्यांना सांगितलं सभा जिकडे तिकडे चल निघून. माझा मुलगा आला, ध्रुव आला, बाबा बाबा करत ध्रुव आलेला आहे. आणि महाराज आपल्या बाबा ज्या सिंहासनावर बसलेले, आपले वडील ज्या ठिकाणी बसले तिथं गेलेला आहे आणि डायरेक्ट जाऊन आपल्या बापाच्या मांडीवर बसला. बापाला खूप आनंद झाला, त्याला सर्व निहाळलं, त्याच्या डोक्याचं चुंबन घेतलं, त्याला कुरवाळला. आणि या सगळा प्रकार चालू असताना आली होती घरघुसी सुरूची आलीच.
सांगितलं कोण या, कुठून आला, कधी आला, कोणी बसत सांगितलं याला, आणि लागले हातपाय आदळायला. माहितीये तुम्हाला मग भांडे कोंडे कसे सुरू होते. डोकं फिरलं, बेलनच फेक, तिकडं तवाच फेक, तामणच फेक, चमचेच फेक, होतं का नाही. लागले भांडे वाजायला आतमध्ये. 4-5 राजनं तर फोडून टाकले तिनं आतमध्ये. कोणी, सुरुची ना. राजाला कळालं इकडं मिरची लागली म्हणून. राजाच्या लक्षात आलं आणि महाराज मग डायरेक्ट राजापाशी आली. सांगितलं हे बोरा, कोणी बसायला सांगितलं तुला, उतर खाली. सांगितलं ए मॅडम, कोण आहे तू. ध्रुव आहे तू. कोण आहे तू. बाप आहे मा. बाप असेल पण तुला माहिती आहे का माझा अधिकार काय. बोलवलं. रागाच्या भरात महाराज ध्रुवाला ज्योत धरलो. हो, वरून त्या ठिकाणी त्या मॅडमनं वरून फेकून दिलं ध्रुवाला. म्हणजे आता या ठिकाणी सिंहासन आणि इतकी खाली त्या ठिकाणी 10 फुटाचं अंतर वरून ध्रुवाला खाली टाकलं. राजाला वाईट वाटलं महाराज, पण वाईट वाटून करणार काय. कारण हा विकलेलं गिराईक होतं की पराधीन झालं होतं. तुका म्हणे जिता गाढव केला मिलियावरी नरकानेला. हो, हा नंदी बैल होता तिचा. जिकडं दाव खेचलं तिकडं जाणारा. अशा पद्धतीने महाराज आता संतांचा एक विषय मोठा. संतांनी 5 लोकाला गाढव म्हटलेलं आहे. 5 लोकाला. कुणाकुणाला मनुष्य देह प्राप्त होऊन जो ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेत नाही त्याला बी गाढव म्हटलं नाथ महाराजांनी. ते ओबी आहे, सर्वांना माहीतच. पाहून या मनुष्यपण जो न साधी ब्रह्मज्ञान. आणखीन कुणाकुणाला गाढव म्हटलं ते बाकीचं नाही सांगत बसायचं, पण जो बायकोचं ऐकतो त्याला बी गाढव म्हटलं. कुणाला. जो बायकोचं ऐकतो. तुका म्हणे केला रांडेने गाढव. तुका म्हणे केला रांडेने गाढव. हो, म्हणजे जो बायकोचं ऐकतो तो कोण आहे. गाढव आहे. गाढव म्हटल्यावर माणसाला राग येतो. हो, पण बायकोचं ऐकणाऱ्याला त्या ठिकाणी संत. याच्यात बी एक श्लोक आहे, वेदात बी तशी त्या ठिकाणी श्रुती आहे की बायकोचं ऐकणाऱ्याला गाढव म्हणतं. खरं सांगायचं आता बायकोचं कोण कोण ऐकतं. हा, बायकोचं एक काय झालंय. एका राजाने स्कीम घेतली त्याच्या राज्यामध्ये. त्याला वाटलं एक अशी स्पर्धा ठेवून बघू. राजा हुकुमशाहीचं काळ महाराज की आपल्या राज्यामध्ये बायकोचं कोण कोण ऐकतं याचं परीक्षण करायचं. हो, आणि त्याच्यासाठी अशी मोठी स्कीम त्या ठिकाणी ठेवून असं बक्षीस ठेवले. हो, काय बक्षीस ठेवले. पहिल्यांदा दौंडी दिली. सगळे लोक एकत्रित आणले आणि त्यांच्या अशा बायका बसवल्या सगळ्या राज्यातल्या माता भगिनी, इकडं पुरुष वर्ग. आणि त्या ठिकाणी अशी स्कीम ठेवली. आता विषय निघला म्हणून सहज आठवलं. त्याच्यामध्ये बक्षीस ठेवले. जो बायकोचं ऐकतो त्याच्यासाठी बक्षीस ठेवलं आणि जो बायकोचं ऐकत नाही त्याच्यासाठी बी बक्षीस ठेवलं. जो बायकोचं ऐकत नाही त्याच्यासाठी काटेवार घोडे ठेवले. असे काही ढवळे घोडे, काही काळे घोडे असे. आणि राजा महाराज तो लाखो घोडे आणले तिने असे काटेवार. आणि जो बायकोचं ऐकत नाही, नाही ऐकणाऱ्यासाठी बरं का, जो बायकोचं ऐकत नाही त्याच्यासाठी काटेवार घोडा. आणि जो बायकोचं ऐकतो त्याच्यासाठी शेप. त्याच्यासाठी काय शेप. बरोबर आहे. मग असं शेप ठेवले. असे शेपाचा ढिगार लावला, घोडे बांधले आणि दौंडी दिली, सर्व एकत्रित आणले. आणि मग आता माता मावल्या अशा बशल होत्या, त्यांचे पती परमेश्वर असे होते. आणि मग तिथं अशी स्कीम होती. आता राजा असा बसला, सगळे लोक असे बसले. आणि मग तिथं सांगितलं जे जे बायकोचं ऐकत नाही त्यांनी घोडे घ्यायचे आणि जे बायकोचं ऐकत त्यांनी शेप घ्यायचे. तुम्ही काय उचलता. जो यायचा महाराज तो शेप. जो यायचा तो काय उचलाचा शेप. क्विंटलला टनाने त्या ठिकाणी शेप संपले. पण घोड्याकर कोणाकडे कोणाची काय जायची ताकद होईल. घोड्याकर कोणीच नाही ना. का. कारण सगळ्या माता भगिनी बसल्या होत्या. कोणाची ताकद आहे घोड्याकडे जायची. आणि घोड्याकडे जर गेलं तर घरी परत घेतलं पाहिजे ना.
दरवाजा लावून घेतल्यावर काय करणार? एकाची ताकद होईना घोड्याकडे जायची. राजाला वाटलं स्कीम जरा फेलच झाली काय. का आकाश महाराज तुम्ही काय घेतात? महाराज सेपत जो यायचा तो सेपत उचलाचा, जो यायचा तो सेपत उचलाचा. संध्याकाळ होत आली, पाहता पाहता 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजत आले, पण घोड्याला काही कोणी हात नाही लावला. पण एक संध्याकाळी असा दामचा चढ माणूस 10-12 फुटाच 10 फुटाच असले मिशा गिशा असले मिशा होते महाराज. एक मिशुरी एक नारळ भलो असे मिशा होते, असले मिशा त्याचे. पहिले लोक घाबरत नव्हते ना, हा बायकोला घाबरत नव्हते म्हणून मिशा ठेवायची. आता मिशा ठेवून काय करणार? चहात बुडून खायच्या ते बायकोच घाबरत नाही, मिशा ठेवून काय करणार? आणि तो पुढे आला महाराज, तो डायरेक्ट काटेवार घोडा सोडला तिने. राजाला वाटलं यश आलं बा स्कीमला. शेवटी का होईना, हो 10-11 वाजता होईना कोणीतरी घोड्याला हात लावलं. राजाला बरं वाटलं, राजाला बरं वाटलं, तिने घोडा सोडला. हो प्रधानाला सांगितलं बघा स्कीम ठेवली होती पण या ठिकाणी कोणीतरी घोडा सोडलेला आहे, माझी स्कीम सक्सेस झाली. ते असे दोघं बसलेले आहे. ते घोडा घेऊन गेलं आणि अर्ध्या घंट्यात परत ते घोडा घेऊन आलं. जे घोडा घेऊन गेलं तिने काळा घोडा नेला आणि ते परत घेऊन आला आणि तो बांधला आणि दुसरा सोडायला लागला ढवळा. राजा म्हणे ए काय झालं? ते घोडा बांधला ते घोडा कोण न्यायला लागला? तिने माझी बायको म्हणली काळा नको ढवळा घेऊन. गाढवा काळा घोडा घोडा बांध तिथं घोडा. बायको म्हणली तुला स्कीम माहित नाही काय? जो बायकोचं ऐकत नाही त्याने घोडा सोडायचा. तू बायकोच्या सांगून इकडं आला. घोडा बांधला, दिलं शेपटेच्या हातात, गेलं ती निघून. राजा परत शोकातिक झाला, यश नाही आलं. प्रधानाला तिने सांगितलं का हो राजे, लोक घोडे नेऊन काय करणारे? घोडे नेऊन काय करणारे? बरं सगळ्याकडे गाड्या घोडे नेऊन काय करणारे? जरी एखादा असल बायकोला न घाबरणारा, पण असे तुमचं बक्षीस पाहून तो आलाच नसल इथं. तुम्ही जरा राजी असल्यामुळे तुम्ही काय सोन्याचे बिस्किट ठेवायचे, सोन्याचे इटा ठेवायच्या, तुम्हाला काय कमी? राजाने सांगितलं माझी बी तीच इच्छा होती. कशाची? बिस्किटच ठेवणार होतो. ती ऐकलं ना, ती ऐकलं. मग प्रधानाने सांगितलं त्या ठिकाणी शेप कापून देऊ का सवता खाता? त्या ठिकाणी हो राजाने सांगितलं का हो प्रधानजी 11 वाजत आले, तुम्ही झोपले नाही आणि आता जे विचारायला आले, सकाळी यायचं ना तुम्ही. त्यांनी सांगितलं मी बी सकाळीच येणार होतो. मग तू ऐकून ना बाहेर काय चाललो, कोण आलो? मग सांगितलं शेप घेऊन जाता का पाठवून देऊ? म्हणजे काय, जो बायकोचा ऐकतो तो काय गाढव आहे बरं का मंडळी. हो असं मी नाही म्हणत, हे असे संत म्हणतात. आणि राजा बी तसाच होता, राजा बी तसलाच होतं. गिराईक त्याला खाली फेकलं, त्याला प्रचंड लागलं, 3 ठिकाणी रक्त निघालं, पण राजाची ताकद नाही त्याच्याकडे जायची. ध्रुव निघाला, आपल्या आईकडे निघाला, रडत निघाला. हो तो असा हुंदके देऊ लागला, अंतकरण भरून आलं. अपमान अपमान अपमान, प्रचंड अपमान केला. आणि जाता जाता सांगितलं सुरुचीना, ध्रुव्या ह्या तुझ्या वर्तमान जीवनात तर शक्य नाही ही गादी तुला मिळणं. ही गादी प्राप्त करायची असली तशी ती घटना तर घडूच शकत नाही. आता कशी की तुला माझ्या उदरी जन्म घ्यावा लागेल त्यावेळेला गादी भेटते. ती घटना तर शक्य नाही. आणि घटना जर शक्य करायची असली, तुझं स्वप्न जर त्या ठिकाणी अस्तित्वात आणले, मग ध्रुवाची हळूच मूर्ती त्या ठिकाणी लुप्त करून टाकली. ध्रुवाला महाराज अतिशय उद्विग्न झालेला आहे ध्रुव, कारण त्या मूर्तीच्या आश्रितच तो जगत होता. नंतर त्यांनी डोळे उघडलेले आहेत आणि आतमध्ये जिचं ध्यान करत होता तो साक्षात भगवान विष्णू आपल्या समोर प्रगट रूपाने. ध्रुवाला खूप आनंद झाला, खूप आनंद झाला, पण बोलता येत नव्हतं. अन्न पाणी सगळं बंद आहे, आपला शंख लावलेला आहे. आणि ध्रुवाने देवाची स्तुती चालू केली. मोठ्या श्लोकामध्ये देवाची स्तुती केलेली आहे, खूप सुंदर स्तुती केलेली आहे. पण आपल्याकडे वेळ नाही, आता आपल्याला या ठिकाणी लगेच पुढचं पार्ट पाहायचं आहे. अशा पद्धतीने या ध्रुवाची सुंदर कथा आहे. उद्या आपण
या ठिकाणी प्रल्हादजीची अनेक कथा जसं बी आपल्याला व्यासपीठ सद्बुद्धी देईल तशा पद्धतीने आपण या कथा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता लगेच भगवान शिवजीचं आगमन झालेलं आहे. आता लाईट जाती बरं का, थांबा आता तुम्ही उठू नका तुमच्यावर महिना जरी बाकी काही हो पण तुम्ही उठायचं नाही. उठलं तिकडे आलं समजा गेटकडे नाही कोणी. हा शिवजी आले का, चला या